कधीतरी असं होतं ना, की आपल्याला भाजी खाऊ वाटत नाही, डाळ खाऊ वाटत नाही, काहीतरी चटपटीत वेगळं असं खावं वाटतं. तर चला तर मग आज बनवूया आपण. इथे मी पोपटी मिरच्या घेतल्या आहेत. या तिखटाला कमी असतात, खूप तिखट नसतात, मीडियम अशा असतात. तर या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला असं सुरीने मध्ये चीर देऊन घेतली आहे. मिरच्या धुवून सुकवून घ्यायच्या, त्याला पाणी जास्त राहिलं नाही पाहिजे. आणि त्याचे आपण असे तुकडे करून घ्यायचे आहेत. मध्ये चीर दिल्यानंतर या साईजचे तुकडे करून घेतले आहेत. सगळ्या मिरच्यांचे मी असे देठं काढून तुकडे करून घेतलेले आहेत. बाकीचं साहित्यसुद्धा आपण बघूया. आपण लोणच्यातली मिरची बनवतो त्याप्रमाणे त्याला साहित्य घेतलेलं आहे. धने, तीळ, जिऱ्याची पूड वगैरे घेतली आहे आणि लाल मिरची, हळद, मीठ हेच नेहमीचं साहित्य वापरायचं आहे. तर 1 चमचा तीळ मी कढईमध्ये गरम करून घेतले आहेत. तडतड उडेपर्यंत गरम करायचे आहेत. त्यामध्येच 1 चमचा आपण धनेसुद्धा भाजून घेतले आहेत. दोन्ही वेगळं वेगळं भाजून घेतलं आहे आणि हे आपण खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायचं आहे. ओबडधोबड असं धने आणि तीळ आपण कुटून घ्यायचं आहे आणि वेगळं वेगळं ठेवायचं आहे. तीळसुद्धा असे थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आपण भाजीला जशी फोडणी देतो तशीच या मिरचीला फोडणी द्यायची आहे आणि याला मिरचीचीच भाजी म्हणतात. फक्त ही आपण 1 महिना खाऊ शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती 1 महिना टिकते. अगदी भाजीसारखीच फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी, जिरे, ठेचलेलं आलं, लसूण परतून घेतलं. त्यामध्ये आपण बारीक तुकडे करून घेतलेल्या मिरच्या टाकून छान परतून घ्यायच्या आहेत. हळद, हिंग टाकायचं आहे. प्रत्येक मिरचीला असा चटका बसला पाहिजे, थोडा त्याचा रंग बदलतो मिरचीचा, इथपर्यंत आपण त्या मिरच्या तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत. ओबडधोबड करून घेतलेले मी धने आत्ता टाकून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मिरचीला असा छान चटका बसलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. अशा पद्धतीने मिरचीचा थोडा रंग बदलला पाहिजे. प्रत्येक मिरचीला असा छान चटका बसला म्हणजे मिरची टिकतेसुद्धा आणि ही भाजी चवीलासुद्धा छान लागते. भिजवलेले 3-4 कोकम आणि त्याचं पाणीसुद्धा टाकलं आहे. त्यामध्येच 1 चमचा गूळसुद्धा टाकला आहे. आंबट, तिखट, गोड अशी ही मिरचीची भाजी तयार होते. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेतलेलं आहे. यामुळे ह्या भाजीचा तिखटपणा, मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि लोणच्यातली मिरची असते तशी ही मिरचीची चव लागते. तोंडाला चव नसेल तर ही मिरचीची भाजी खूप छान लागते. कधीतरी अगदी भाज्या घरात असूनसुद्धा भाजी बनवावीशी वाटत नाही किंवा खावीशी वाटत नाही, तेव्हा आपण असं हे बनवून खाऊन पहा. चवीला खूप छान लागतं. यासोबत चपाती, भाकरी दोन्हीही छान लागतं आणि महिनाभर टिकत असल्यामुळे हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. पाणी टाकल्यानंतर सगळं छान मिक्स करून घेतलं आणि 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर याला छान शिजून दिलं. सगळे मसाले छान शिजतात आणि त्यामध्ये मिरचीसुद्धा छान शिजली जाते. यामध्येच मी साधारण 1 चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे. चाट मसाला नसेल तर 1 अख्खं लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल. आणि आता मी ओबडधोबड कुटलेले तीळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 चमचा जिरेपूडसुद्धा टाकली आहे. सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. मिरची छान शिजलेली आहे. आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीला खूप छान लागते, शिवाय महिनाभर टिकते. आपण केव्हाही चपाती, भाकरीसोबत फ्रीजमधून काढून खाऊ शकतो. शिवाय ताटाला तोंडी लावण्यासाठी सुद्धा छान पदार्थ आहे. वरून कोथिंबीर घातली आहे. करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.